रत्नागिरी नजीक असलेल्या जयगड येथील जिंदाल कंपनीतून झालेल्या वायू गळतीमुळे साऱ्या परिसराची दाणादाण उडाली आहे। आजवर सुमारे 100 पेक्षाही अधिक वायूबाधित हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। आजही अनेक वायूबाधित विद्यार्थी आणि ग्रामस्थ रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमधील एकूण परिस्थिती पाहता तेथे आपल्या मुलांना उपचारासाठी नेण्यास पालक अजिबात तयार नाहीयेत। यातच रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलची कार्यक्षमता कशी आहे ते स्पष्ट झाले। इतके सगळे होऊन देखील कंपनीचे कामकाज बेमुरवतपणे सुरूच आहे। खरे तर अशा वेळी कंपनीचे सर्व कामकाज स्थगित ठेवण्याचा आदेश देण्यात येतो आणि प्रकल्पाची कसून तपासणी केल्यानंतर प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्ट झाल्यावरच तो सुरू करण्यास परवानगी दिली जाते। परंतु जिंदाल कंपनीचे कामकाज स्थगित ठेवण्याचा अद्याप कोणताही आदेश प्रशासनाने दिला नाहीये। यामुळे केवळ परिसरातच नव्हे तर साऱ्या जिल्ह्यात आता ठिकठिकाणी जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।